प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। राजकीय पक्ष निवडणूक जिंकतो, पण त्याच्या निवडणूक जिंकण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात। त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आणि त्या पक्षाचं राष्ट्रीय संघटन याशिवाय कुठलीही निवडणूक जिंकता येत नाही। आणि राजकीय पक्षांना केवळ कार्यकर्त्यांचं संघटन असून किंवा राजकीय कार्यकर्त्यांचं संघटन असल्यानं निवडणूक जिंकता येत नाही। त्यासाठी त्यांना मोठी थिंक बँक त्यांच्या पाठीशी असणं गरजेचं असतं। याशिवाय समाजातील विविध स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या समाजातलं तिथलं ग्राउंड लेवलचं संघटन असणं देखील महत्त्वाचं असतं। मंडळी, आजचा किस्सा आहे अशा एका संघटनेचा, ज्या संघटनेची सुरुवात राजकीय पक्षाच्या खूप आधी झाली होती आणि त्याच संघटनेमुळे आज तो पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष बनलाय आणि सगळीकडे सत्तेत आपल्याला पाहायला मिळतो। भारतीय जनता पक्षाला सत्तेत ठेवण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारा जसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, अगदीच तशीच एक संघटना देखील आहे जी गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचं संघटन सांभाळते आणि RSSचे विचार देशातल्या विविध समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करते। त्या संघटनेचं नाव आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। आपला अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या या संघटनेचा आजवरचा प्रवास नेमका काय होता आणि याच संघटनेमुळे भारतीय जनता पक्ष आज सत्तेत कसा आलाय हे आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद 1949 साली जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली होती, गांधीजींची हत्या झाली होती, त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सुरुवात झाली। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं मुख्य ध्येय जर आपण सुरुवातीपासूनच पाहिलं तर RSSचे विचार, संघाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं आणि कॉलेज लेवलला, सर्वात आधी कॉलेज लेवलला संघटन तयार करणं। हे संघटन देशामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये, राज्यामध्ये तितकं प्रभावी बनवण्यामध्ये RSSचा वापर त्यांनी केला आणि त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही तिथे आपल्याला देशभर पोहोचलेली पाहायला मिळाली। अभाविपची सुरुवात जर आपण पाहिली तर सुरुवातीला RSSचे जे काही ध्येय धोरणे होते ते त्यांनी पोहोचवण्याचं काम केलं, पण नंतर जेव्हा SFI असेल किंवा NSUI असेल अशा संघटना नंतर आल्या, त्यावेळी जर आपण पाहिलं त्यानंतर त्यांची जी भूमिका होती की त्यावेळी विद्यापीठांमध्ये डाव्यांची सत्ता किंवा काँग्रेसची सत्ता खूप जास्त होती। त्यांची सत्ता असल्यामुळे त्यांच्याच विचारांचे लोक जास्तीत जास्त तिथे असायचे, ज्याचा अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या फायदा त्यांच्या राजकीय संघटनेला व्हायचा। अभाविपनं सुरुवातीपासूनच त्याला काम करायला सुरुवात केली आणि जे डाव्यांची सत्ता जी आहे विद्यापीठांमधली ती सत्ता मोडीत काढण्यासाठी त्यांनी तिथे प्रयत्न सुरू केले। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची जी धोरणं वगैरे जर आपण पाहिली तर त्यामध्ये सुरुवातीपासूनच त्यांनी कॉलेज बूथ वाईज जे आपण पाहतो तिथे संघटन स्ट्रॉंग केलं आणि आज देशातील नव्हे तर जगातील सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना ती बनलेली आहे। जवळपास 40 लाखांच्या वरती ॲक्टिव्ह मेंबर्स आणि देशभरात 21,000हून अधिक शाखा असलेले संघटन म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। ABVP ही इतर विद्यार्थी संघटनांपेक्षा वेगळी का आहे हे जर आपण समजून घेतलं तर आधी लक्षात येईल आपल्याला की काँग्रेस आधी पक्ष बनला आणि त्यानंतर NSUIची स्थापना झाली। डाव्यांच्या बाबतीत सुद्धा SFI नंतर आलं, पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना 1949ची आहे आणि नंतर जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाची स्थापना झालेली आहे। म्हणजे केवळ एक ते स्वतः जसं सांगतात तसं ते भारतीय जनता पक्षाची कुठलीही संघटना नाही आहेत, ते RSSची संघटना आहेत असं ते म्हणत असतात। RSSची युवकांची संघटना किंवा कॉलेजमध्ये काम करणारी संघटना असं त्यांचं म्हणणं असतं। त्यांचा भारतीय जनता पक्षाशी थेट संबंध नाही असं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेहमीपासून सुरुवातीपासून म्हणत आलेली आहे। पण भारतीय जनता पक्षामधले जे महत्त्वाचे नेते किंवा ज्यांनी आजवर संघाचं आणि देशाचं पक्षाचं नेतृत्व केलं अशी सगळी मोठी मोठी मंडळी जर आपण पाहिली तर त्या सर्वांना अभाविपची पार्श्वभूमी असल्याचे आपण पाहिलेले आहे। अभाविपची सुरुवात ही आधी झाल्यामुळे जर आपण पाहिलं तर त्यांचा फायदा त्यांना आधी झालेला आहे,
म्हणजे सुरुवातीपासूनच आपण पाहिलं तर आधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने ग्राउंड लेवलवर काम सुरू केलं होतं, ज्याचा फायदा त्यांना 1980ला ज्यावेळी भारतीय जनता पक्ष बनला त्यानंतर त्यांना त्याचा फायदा झाला. एव्हाना 370 बद्दलची त्यांची भूमिका असेल, राम मंदिराबद्दलची भूमिका असेल किंवा हिंदू मुस्लिम या संदर्भातल्या त्यांच्या भूमिका असतील, या सर्व भूमिका त्यांच्या सुरुवातीपासूनच ठरलेल्या होत्या. त्याच भूमिका त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजही ते तेच करत आहेत. त्यानंतर त्यांचं जे ध्येय धोरण जे होतं सुरुवातीपासून राष्ट्रप्रथम, ज्या प्रकारे RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी भूमिका होती तीच भूमिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदची होती. सुरुवातीच्या काळात संघावर बंदी आल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे एक दुसरं ऑप्शन होतं असं म्हटलं गेलं, की आभाविपच्या माध्यमातून संघाचे विचार पोहोचवण्याचं काम चालू होतं. पण नंतरच्या काळामध्ये आभाविपनं आपलं विद्यार्थी संघटन जे आहे ते मजबूत केलं, ज्याचा फायदा त्यांना राजकारणामध्ये सुद्धा झाल्याचा पाहायला मिळाला. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आभाविप किंवा आज आपण भारतीय जनता पक्षाचं जे यश मोजतो आहे त्या यशामागे सगळ्यात मोठा सूत्रधार जसं RSS आहे तेवढंच मोठं योगदान सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आहे. जसं मी आधीही सांगितलं की आभाविपमधून आलेलं नेतृत्व पुढे आज देशाचं नेतृत्व करायला पाहायला मिळतं. म्हणजे साधी गोष्ट, आज देशाचे गृहमंत्री किंवा ज्यांना राजकारणाचे चाणक्य म्हटलं जातं ते अमित शहा हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधूनच येतात आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सहभागी होत असताना तिथे कुठल्याही प्रकारचं म्हणजे राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या लोकांना सुद्धा तिथे राजकारणामध्ये जागा दिली जाते. जसं अमित शहा यांच्याबद्दल सांगितलेलं आहे, त्यांचे वडील हे व्यापारी होते आणि नंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सोबत अमित शहा आले आणि नंतर आजवरचा त्यांचा प्रवास आपण पाहिलेला आहे. एव्हाना महाराष्ट्रातल्या काही नेत्यांबद्दल सांगायचं झालं तर देवेंद्र फडणवीस हे सुद्धा संघटन मंत्री होते, त्यावेळी सुनील आंबेकर यांच्या समवेत ते होते आणि ते नंतर राजकारणात आले. चंद्रकांत पाटील हे मिल कामगाराचे मुलगा होता, ते सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसोबत जोडले गेले आणि नंतर राजकारणात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. ज्यांच्यावर वारंवार भारतीय जनता पक्षात अन्याय झाला असं ज्यांच्याबद्दल बोललं जातं ते विनोद तावडे, एका क्लर्कचे मुलगा ते होते आणि त्यानंतर त्यांचा राजकारणात आले ते आणि राजकारणामध्ये त्यांचा हा प्रवास पुढे झालेला पाहायला मिळालेला आहे. याशिवाय अगदी रिसेंटचं उदाहरण जर पाहिलं तर आपण राम सातपुते नावाचा एक तरुण तुम्हाला आठवत असेल, पुण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं तो काम करायचा, नंतर त्यांना सुद्धा राजकारणातून बोलवणं आलं आणि आज राम सातपुते हे आभाविपच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे आमदार बनलेले आहेत. याशिवाय असे अनेक नेते आहेत, मोठी मंडळी आहेत की ज्यांनी आजवर आभाविपच्या माध्यमातून नेतृत्व केलं आणि पुढे राजकारणात यशस्वी झाले. अगदी अरुण जेटली असू देत किंवा प्रमोद महाजन असू देत, गोपीनाथ मुंडे असू देत, यांसारखे सर्व महत्त्वाचे मोठे जे नेते आहेत ते विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून, विशेषतः विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून समोर आल्याचे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि त्यांचाच फायदा जो आहे तो भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये बोलला जातो, त्यांचा फायदा त्यांना होतो. म्हणजे साधी गोष्ट काय आहे की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये समाविष्ट करून घेताना किंवा जिथे ज्यावेळी ते लोक समोर येतात त्यावेळी त्यांना कुठल्याही पदाची आमिष दिलं जात नाही किंवा सांगितलं जात नाही की तुम्हाला आम्ही कन्फर्म हे करू किंवा कन्फर्म तुम्हाला आमदार खासदार मंत्री देऊ. म्हणून जे विद्यार्थी परिषदेसोबत जोडले जातात त्यांना सुरुवातीपासूनच केवळ आणि केवळ आपल्याला जे आपले ध्येय आहे, संघटनेनं जे सांगितलेलं आहे त्या संघटनेसाठी काम करायचं आहे आणि काम केल्यावर फळ मिळतं असं जे त्यांनी सांगितलेलं आहे, जी आभाविपचं जे धोरण आहे त्याचाच फायदा त्यांच्या कार्यकर्त्यांना उदाहरण आपल्याला पाहायला मिळतो आणि तीच उदाहरणं आभाविपनं सेट केलेली आहेत. ज्या इतर राजकीय संघटना म्हणजे इतर विद्यार्थी संघटनेला जे सेट करता आलं नाही, म्हणजे NSCI मधून पुढे आलेल्या किंवा गरीब घरातून पुढे आलेल्या, SFI मधून पुढे आलेली जी काही मंडळी, SFI मधून तरी पुढे आलेली काही राजकारणातली मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. पण आज महाराष्ट्रातली जी अवस्था NSCIची आहे किंवा इतर काही संघटनांची आहे त्यामध्ये आपण पाहतो की जे फर्स्ट जनरेशन पॉलिटिशियन्स असतात त्यांना तिथं तितका स्कोप राजकारणामध्ये संघटनेच्या माध्यमातून दिला जात नाही. पण अभाविपमध्ये राम सातपुते सारख्या एखाद्या चप्पल शिवणाऱ्या वडिलांच्या मुलाला सुद्धा आमदार केलं जातं. तितकं जे काही स्कोप आहे सामान्य कार्यकर्त्यांना तितका स्कोप इतर संघटनेमध्ये तितका दिला जात नाही. एव्हाना तेलंगणामध्ये ज्यांच्यामुळे काँग्रेस जिंकता आलं ते रेवंत रेड्डी सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते आणि त्यानंतर असे अनेक उदाहरणं आहेत की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून पुढे आलेली लोक आपल्याला विविध क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात. अगदी राजकारणाचं सोडलं तर अभिनय क्षेत्रामध्ये पंकज त्रिपाठी असेल, पंकज त्रिपाठी सुद्धा ABVPचे होते. रजत शर्मा नावाचे पत्रकार आहेत ते सुद्धा या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने होते. रोहित सरदारा नावाचे पत्रकाराचे मध्यंतरी ज्यांचं निधन झालं ते सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित होते. सामाजिक क्षेत्रात ज्यांना गिरीश प्रभुणे असतील किंवा अनेक
मान्यवर आहेत जे आजही सामाजिक सेवा करतात, ते सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं त्यांचा इतिहास आहे किंवा तिथे त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत काय तर 75व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद केवळ भारतीय जनता पक्षाचा चेहरा बनलेली नाहीये, तर भारतीय जनता पक्षाचा मूळ साचा, भारतीय जनता पक्षाचे मूळ विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वात महत्त्वाची संघटना म्हणून नाव रूपाला येते. आणि भाजपच्या आजच्या जी काही सगळी अवस्था आपल्याला पाहायला मिळते किंवा जे काही यश आपल्याला पाहायला मिळते, त्याचा खरा दावेदार, त्याच्या मागची खरी भूमिका जर कोणाची असेल तर ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.